शिवनी येथील मुलीवर अत्याचार करणाऱ्या विकृत मानसिकतेच्या नराधमांचा वंचितनं केला जाहीर निषेध। शिवनी येथील 23 वर्षीय मुलगी शौचास गेली असता काही विकृत मानसिकतेच्या नराधमांनी तिच्यावर अत्याचार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला। या घटनेचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं इंदिरा गांधी चौकामध्ये जाहीर निषेध करून विकृत नराधमांना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली। वंचित बहुजन आघाडी पूर्व विदर्भ कमिटीचे समन्वयक बाळू टेंभुर्णे यांच्या नेतृत्वामध्ये इंदिरा गांधी चौकामध्ये जाहीर निषेध आंदोलन करण्यात आलं। यावेळी विकृत नराधमांना तात्काळ अटक करण्यात यावी, फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालून फाशीची शिक्षा देण्यात यावी, पीडित मुलीला राज्य शासनानं 1 कोटी रुपये मदत करावी आदी मागण्या करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी निषेध करताना बाळू टेंभुर्णे म्हणाले की लाडकी बहीण म्हणून महिलांना गुंजारण्याचा देखावा केला जात आहे, पण प्रत्यक्षात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत। त्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलं जात असून या राज्य सरकारला मनुस्मृतीनुसार राज्य कारभार करायचं आहे, त्यामुळं महिलांवर अत्याचाराचं प्रमाण वाढलं असल्याची टीका त्यांनी यावेळी केली। सदर प्रकरण काही राजकीय नेत्यांकडून दाबण्याचा प्रयत्न केला जाण्याची शंकाही व्यक्त करण्यात आली आहे। जाहीर निषेध आंदोलन करून मुख्यमंत्री फडणवीस यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदनही पाठवण्यात आलं। या आंदोलनामध्ये वंचित बहुजन आघाडी पूर्व विदर्भ समन्वयक बाळू टेंभुर्णे, वंचित आघाडीचे ज्येष्ठ नेते जी.के. बारसिंगे, ज्येष्ठ नेते भरत येरमे, ज्येष्ठ नेते विलास केळझरकर, महिला आघाडी नेत्या जयश्री येरमे, अर्चना टेंभुर्णे, शहर महिला आघाडीच्या लता भैसारे, संघमित्रा राजवाडे, सुमन उंदिरवाडे, निर्मला टेंभुर्णे, शिवंता जांभूळकर, माया जांभूळकर, शुभांगी उंदिरवाडे, ज्योती चौधरी, दुर्मिता दुर्गे, युवक आघाडी उपाध्यक्ष कवडू दुधे, शेषराव तुरे, कृष्णा रोहनकर, शहराध्यक्ष तुळशीराम हजारे, भारत रायपुरे, भोजराज रामटेके, मंगेश रोहनकर आदी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। प्रतिनिधी भास्कर फरकडे, NTV न्यूज मराठी, गडचिरोली।